पोरांनो परवा होळे. अरे हो ते आम्हाला माहित आहे की, पण तू आत्तापासूनच का बोंबला लागलायस? ढपण्या एका मुस्कडीत थोबड फुडीन माझ्या संग सरळ बोलायचं. मी एका फिल्मचा डिरेक्टर आहे, डिरेक्टर. घ्या. हो सॉरी. हा होय पोरांनो, मी काय म्हणतो, गावात परवा पिक्चर कुठला आणायचा बघायला? यावेळी एखादा असं रोमॅन्टिक पिक्चर आणा बरं का. हे गोटे, रोमॅन्टिक पिक्चर बघून काय होत नाही, काहीतरी आयुष्यात कर. विषय का भाव, करणार यंदा आपला बार उडणार आहे, बार. गोट्या तुझं सगळंच बार फुसक जाणार आहेत. स्वप्न बघ, नुसती स्वप्न, काय होत नसतंय तुझ्यानं. रावल्या, तू माझ्यावर चॅलेंज लावू नको बरं का. चॅलेंजच्या अरे चक्र हे जो जुळणार कधी, लगीन कधी होणार, मग पोरं होणार, तवर लका तू म्हातारा उचील म्हातारा. गोट्या ती बघ, डोक्याची केस पण लका जायला लागली. काय चक्र्या? वय 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 काय वय वय, तुझं तर लगा टकाल बनलंय पाक. हे सांगते गोट्या ऐक, भावा पटलं तर वय म्हण, नाही सोडून दे. काय उगाच लका थोडक्यासाठी कशाला लगीन करतोय? गावात एखादा वळू पाहिजे ना. यो असं बोलतोय जशी काय याची 4 पोरं जातात शाळेत. 4 नाही, 40 पोरं माझी शाळेत जाणार. 40 पोरं, अखंड वर्ग माझ्या पोरांचा असणार. 40 पोरं कोणावर लगीन करणार आहे? पोरांचं नाव घ्यायचं नाही, पोरांचं अजिबात नाव घ्यायचं नाही. जर चुकून जर घेतलं ना तर गाठ माझ्याशी. अरे हो सचिन शेठ, अरे काय झालं, एवढा काय तापलायस तू? आणि सच्या इकडं कसं काय आला? तुझं काहीतरी काम होतं ना घरी. काय सांगू लागा, पोरांना नुसतं भांडवून सोडलंय, झोपूनच दिनात मायला. तुझी पोरं तर का गॉड आहेत का? गॉड आहेत, अरे दॉड आहेत दॉड. नुसता वैताग दिलाय. दिवसभर घर डॉक्टर घेते ती, रात्री झोपायचं नाव बी घेणार. गाम फोडलाय नुसता मला बायकोला. अरे पण तुझं पोरग दिवस शाळेत जात ना? तुला सांगतो आजा, ते जाते शाळेला ना. आमची होती शाळा. म्हणजे शाळा म्हणजे सोपी गोष्ट वाटली का तुम्हाला? त्याला स्कूल बस नेला येते, त्यासाठी त्याला उठवा, त्याचा आवरा. वेळ जाणार गेलं तर स्कूल बस थांबत नाही. माझं पोरग एवढं आगाव तर बाथरूम मध्ये जाऊन झोपतोय. आता काय सांगू आता का आजा, आपल्याला काय जातोय गोड म्हणायला? अरे माझ्या पुतण्याच बघ की, दिवसभर झोपतोय आणि रातभर आगाव नाचतोय नुसतं का. अरे काय सांगतो का? अरे दादाचं वहिनीचं झोपचं पार खोबरं करून टाकलंय. आणि त्यात रात्री शिनशू केली ना तर विषयच कट. मग रात्रभर त्या चड्ड्या बदला, हातरुणा बदला, रात्रभर झोपचं खोबरं होतंय. थोडं काय केलं की बोकाड बसारत्यात, मग बसा बोंबलं, झोप बीप गेली तेल लावत. सचा लका लय वैतागलाय. ये बस जरा. अरे कोट्या खरंच, पोरगी लहान आहे तर तिचं सगळं बायको बघती. तर आमच्या दोघांना दिवस पोरांचं करण्यात जातो सगळा. मला तर पुढचं टेन्शन आलंय. पोरांचं आजारपण, शिक्षण, ते काम धंदे लागत नाही तोवर टेन्शन. नोकरी मिळाली की बायका बघा यांना. एक गोष्ट आहे का, आणि या समजा काय पैसा कमी लागतोय वय. शाळेची फी, त्यांचे कपडे घ्या, आणि कपडे घेतले की थोड्या दिवस वापर पडतात. अरे आपण मोठ्या भावाने चुलत भावाचे कपडे घालून दिवस काढले ती, आणि यांना दर 2 महिन्यात शॉपिंग पाहिजे. हे तर काहीच नाही. पोरग जन्माला आलं का ना की आई बापानं मोबाईल वापरायचं बंद केलं पाहिजे. अरे माझ्या बारक्या पोरीनं फोन 2दा पाणी टाकलाय, आणि पोरानं जर उकळ घालून चेचाचा बाकी ठेवला होता. आता काय बोलू सांग? अरे सत्या, एवढ्या सगळ्याचा विचार पोरं जन्माला घालायच्या आधी करायचा असतो, नंतर डोक्याला ताप करून घ्यायचा नसतो. तू लग्न कर मग बोल. आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आपली पोरं संस्कारिक असणार आहेत, एकदम असं. बरोबर आहे रावल्या, तुला आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा पटलं बघ तुझं म्हणणं. हा मग अरे तुझं लगीनच होणार नाही म्हणून म्हणतोय त्यो. ढापण्या एका मुस्काडीत इकडचं थोबर तिकडं करीन काय. सॉरी
हो भाऊजी, हं? लक्ष कुठे? तुम्ही कधी घेताय पोराचं मानाव? शैजन आता नाही बाबा. आजा एकदम बरोबर आहे तुझं, चांगला निर्णय घेतलायस. आई बापाला नातू पाहिजे ऐकून आम्ही फसलो. तू फसू नकोस, नीट व्यवस्थित प्लॅनिंग कर, गडबड करू नको अजिबात. वय वय बरोबर आहे तुझं. अहो वय वय काय भाऊजी, तुम्ही कसलं पुढचं प्लॅनिंग करायला लागलाय? इथं आमच्या इनिंगला अजून नीट सुरुवात बी आहे ना, आणि तुम्ही उगा पुढचं प्लॅनिंग करताय. आपली इनिंग रेडी, प्लॅनिंग पण आपलं ओके एकदम. अहो तुमचं झालं, आमचं काय? आम्ही काय एका बांबू जायचं? भावांनो टेन्शन घेऊ नका अजिबात. आता होळी झाली की लग्नाचं सीझन चालूच आहे. आपण तुमच्या सगळ्यांसाठी बघू आणि एकत्र बार देऊ ना उडवून. बोल. हा माझं बी. हा तुझं पण वाहणार, सगळ्यांचं वाहणार. दम घ्या जरा. अरे ह्याला तर काय त्या दीपीशिवाय करमायला मागा ना. चिमडी काय हो? अहो कुठं गेला होता एवढा उशीर? वय कट्ट्यावर गेलो तू. कट्ट एवढं काय बोलत बसला होता? अवघड आहे. हा काय म्हणला? अवघड आहे शितले, खरंच लय अवघड आहे. काय अवघड आहे? अगं शितले, पोरांना मोठं करणं, त्यांना नीट सांभाळणं अवघड आहे. आता हा काय विषय काढला मधूनच? मध्येच नाही, तिकडे कट्ट्यावर विषय चालू होता. कट्टे तुम्ही हे विषय बोलत बसता वे? मला आता पत्र वाटायचं आम्ही बायकाच बोलतो असं सगळं. काय 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 म्हणले? म्हणजे मला वाटायचं कट्ट्यावर लय मोठ्या मोठ्या चर्चा करत असाल हो तुम्ही. शितले, तुला चेष्टा सुटती का? नाही सॉरी बोला. अगं तो सच्चा सांगत होता, त्याला 2 पोरं आहेत ना. हा, एक पोरगा आणि एक पोरगी. तेच सांगत होता. अगं लय वैतागला अगं त्यो. वैतागलाय का म्हणून? तो म्हणला लय बोंबाबोंब होती, सकाळी लवकर उठून पोराला शाळेत पाठवायला लागतं. स्कूल बस येते, पोरग उठत नाही, उठलं तर बाथरूम मध्ये जाऊन झोपतं. बस चुकली ना तर स्वतः पोराला सोडायला जायला लागतं शाळेत. पोरगीची तर वेगळीच. का हो? तिचं काय आणि आता? दिवसभर झोपती आणि रात्रभर जागी असती. रात्रभर शी शू चालूच असतं. तो म्हणला अरे मला स्वतःला साफ करायला लागतं. अरे तुम्हाला झोपेचं खोबरं झालंय माझ्या. अरे देवा, आता तुमचं कसं व्हायचं हो? तेच तुला ना काय सांगितलंच नाही पाहिजे. अगं हसण्यासारखं काय याच्यात? मला तर तुमच्यावर हसू यायला लागलंय. आता लहान पोरं म्हणलं हे सगळं होणारच की. आता पोरांनी दंगा नाही करायचा, मस्ती नाही करायचं, तर कोणी करायचं? आपण होय. अगं होय की, पण ते मला सांगा, लहानपणी तुम्ही नाही केला होय दंगा? मी शांत होतो. तरच वाटलंच होतं मला. मी तर लहानपणी लईच दमवलं होतं आपल्या घरातल्यांना. आपल्या पोरांनी बी ना आपल्या घरातल्यांना असंच दमवलं पाहिजे बघा. शितले, तुझी ना खरंच कमालच आहे तुझी. तू ना जगातली पहिली आई असशील असं म्हणणार. राहू द्या, झोपा तुम्ही झोपा. झोप कुठली येते? का आता? काय म्हणजे आपल्या बाळाचा भविष्याचा विचार केलाय का आपण? त्याचं पुढे काय करायचं, कसं करायचं, काय ठरवलंय? त्यात काय एवढा विचार करायचा? अहो सोपं आहे की, आत्ताच्या आता ठरवू आपण. कसं? थांब. एक चिठ्ठी उचला बघू.
केलं तर आपल्या पोराला किंवा पोरीला जे काय होईल ते त्याला आपण आर्मीत पाठवायचं. अरे वा मिसेस फौजी, अहो जमतंय की तुम्हाला. मग बायको कोणाची आहे? आणि सगळे डिसिजन काय असे चिठ्ठे टाकूनच करणार आहे का? आता तुम्ही तिथं जाऊन बसणार, मग असंच करायला लागणार की. चला झोपा आता, एक तर सकाळी उठून एक्सरसाइजला जायचंय ना, झोपा. झोपा. एअरफोर्सच्या हल्ल्यात आतंकवाद्यांची पळताबळी थोडी झाली. असंच पाहिजे बघ, असंच पाहिजे. आईला आतंकवाद्याला पकडून आणून चौकात आणून चपलीनं सडकून काढला पाहिजे बघ. मी म्हणतो ना, एक वार झाला पाहिजे, आता लई मोठा वार झाला पाहिजे. मी जर का आर्मीत असतो का नाही, सुट्टी दिली नसते बघ या काय खाला. का हो फौजी? तुम्ही पण वागी भरती. आम्ही झालो असतो, पण काय गावात पण महत्वाची काम आहेत ना, मग ती कोण करणार? आओ मी यास्मिनच्या घरला जाऊन येते. हा ये. भैया आपलं पेपर वाचन झालं असलं तर निघूयात का? पाटील साहेबांचा मेसेज आला होता, इस्लामपूरला एक सभा आहे म्हणून या. गोट्याला सांगून ठेव, मेसेज कर त्याला, निघतो म्हणा. फौजी, कुणाला आर्मी स्कूल मध्ये पाठवायचं असेल तर सांगा आता आम्हाला. का? अहो काय नाही, पेपर मध्ये तशी ऍड आली ना, म्हणून म्हणलं. काय? कुठे आहे बघू. ठीक आहे. वा 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 भैया, एक नंबर काम केलंय तुम्ही, एक नंबर. आम्ही होय. आता ना पोरग सैनिक स्कूल मध्येच गेलं पाहिजे. हा खरंय. कुणाचं? कुणाचं म्हणजे कुणाचं बी म्हणजे पोरं आता सैनिक स्कूल मध्येच गेली पाहिजेत ना. हा. आणि कोणाला जर माहिती पाहिजे असेल तर सांगायला बरं पडेल ना. भैया हे कातर ना कापून ठेव तुम्ही आतमध्ये. चांगला थॉट आहे बरं का फौजी तुमचा. आईला टॅलेंट मॅडबीड झालाय का रे यो फौजी. भैया मला पण तसंच वाटतंय बघा. अरे बघ की, गुळी लागली हातावर आणि परिणाम झाला डोक्यावर. तुला सांगतो टॅलेंट ही आर्मीतली माणसं लय डेंजर असतात. ह्यांच्या नसा नसात आर्मी असते बघ. मला काय वाटतंय, त्यांनी कात्र नेहले आज खरं, पण आता ह्योच परीक्षा देऊन परत भरती होतोय का काय काय माहिती. काय भैया तुम्ही पण चला. असं नको, चल गोट्याला फोन करत सांग आम्ही निघालोय म्हणा. आपली एक्झाम कधी आहे ग? क्या? अगं एक्झाम ऐकू ये नव्हे तुला. तू शिकली आहे ना, ऐका आता. अगं काय बी काय बडबडायला लागलीस, बरी आहेस ना? शीतले तो खुद पूछ रहे ना एग्जाम के बारे में, इसलिए पूछा. कब बसते का आता? सांग. अगले हफ्ते आहे का टाइम टेबल? बर झालं का ग? नाही ना. तुझं भाभी? ओ भाभी चला लवकर. आले. सविताच्या सासूचा 2 वेळा फोन आला होता. आले बाई. ए पोरींनो, तुम्ही येताय का? कुठं? अगं त्या कदमाच्या सवीचा आज ढवाळ जेवण आहे म्हणून म्हणलं. नाही आप जाके आओ. बरं. तुमच्यातलं कोण गेलंय ग? मामी आणि जयश्री गेल्यात की तिकडच. होय का? बरं. किधर को रखा है बारसो? घर में तो जगाच नाही उनके. कशाचं काय अंगणात ठेवलंय बारस? घरदार नीट नाही आणि कशाला ग पोराला जन्माला घालायची घाई करतात. असं काय नाही बर का. आजकालची पोरं विचार करते ती. आणि हे बघ, सगळं ठीकठाक असल्याशिवाय, घरदार असल्याशिवाय पोरं जन्माला घालायचंच नाही असं ठरवतात. ती बी हाय म्हणा, पण मग ह्यांनीच एवढी घाई कशाला गेली काय माहिती.
आणि ज्याचा त्याचा प्रश्न या. आणि एवढं सोपं नसतं पोरं जन्माला घालायचं. प्लॅनिंग नाही काय नाही. आणि अशी लोक पोरं जन्माला घालतात ना त्याचा तर लई राग येतो बघ मला. नाही तो क्या आता हळूहळू कळेल त्यांना. आपल्याला काय करायचंय. चल आपण आपलं जाऊन येऊया. चल. चलो चलो. चल. बरोबरच आहे यांचं म्हणणं. आपण बी प्लॅनिंग करूनच पोर जन्माला घालायला पाहिजे होतं. हे असं काहीच न ठरवता प्रेग्नेंट राहिलो ते चुकलंच. शिकले क्या हुआ. काय नाही येते मी. आलीस बरं झालं. मला तुला काहीतरी दाखवायचंय. काय हे बघ. काय आहे. अगं सैनिक स्कूलच्या ऍडमिशनची जाहिरात आहे. आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला या स्कूलमध्ये टाकायचं. स्कूल. हा अगं सैनिक स्कूल आहे. सैनिक स्कूल सातारची. साधी सुधी नाही. इथे ऍडमिशन घ्यायसाठी ना टेस्ट द्यावी लागते. टेस्ट. तू नको काळजी करू. आपलं पोरगं पास होईल. काय बाई माणूस आहे. मला तर काय कळना झालंय बघा. हो ऐका लई नका पुढचा विचार करू. जरा खाली या तुम्ही. काय झालं. तुम्हाला हे सगळं लई सोपं वाटतंय वय. अहो बाळ 3 वर्षांचं झालं की मग शाळेत जात. इथं तर मला अजून 3 महिने बी झालं नाहीत. अहो पोरं जन्माला घालणं एवढं सोपं नसतंय. आणि त्यांना वाढवणं तर त्यापेक्षा अवघड असतंय. सगळं नीट प्लॅनिंग करायला लागतंय. आणि आपण तर काय प्लॅनिंग बी केलं नाही. आपण लई मोठी चूक तर केली नाही ना. काहीतरी काय बडबडतीस. आणि सगळं प्लॅनिंग केलंय मी. काय केलंय. काय केलंय म्हणजे मिशन छोटे फौजीचा सगळा अभ्यास केलाय मी. हे बघ सगळ्यात पहिल्यांदा तू तुझी व्यवस्थित काळजी घ्यायची. तू घ्यायची घरातली बी घेतील. तुझ्या माझ्या दोन्ही घरातली घेतील. आणि हा तू अजिबात जास्त काम करायचं नाही. दगदग करायची नाही. व्यवस्थित खायचं प्यायचं बसायचं. बाळाला काय काय पाहिजे आणि प्रेग्नंट असताना काय खायचं याची सगळी लिस्ट काढली मी नेटवर. आपण सगळं करू ते. बर. हा एकदा का बाळ झालं मग काय टेन्शन नाही. दोन्ही घर असतील ना तुझ्या मदतीला. आपण सगळं नीट करू. 5वी करू. बारसं करू. जावळ करू. सगळं करू. मग काय नंतर बाळ मोठं होईल. मधनं मी भेटायला येईन आपल्या बाळाला. आपल्या बाळाला वय फक्त दोघांना. आणि हा सगळ्यात महत्वाचं वेळच्या वेळी लसी द्यायच्या. काय एवढा सगळ्याचा विचार तरी कधी केला तुम्ही. अगं शिकले बाप होणार आहे मी. एवढी तरी माहिती पाहिजेच ना. माझ्या बापाला कधी बघितलेलं मी आठवत पण नाही. पण आज कळते बघ बाप काय असतो. तुला सांगू शिकले मी ना बाप म्हणलं की डोळ्यासमोर मला काहीच दिसत नाही. बाप कसा होता काय होता काहीच आठवत नाही. बापाचं प्रेमच नव्हतं नशिबात माझ्या. पण नाही माझ्या पोराच्या बाबतीत तसं नाही झालं पाहिजे. बाप म्हणून बाळासाठी ना मी पाहिजे ते करेन. तू नको काळजी करूस. तू फक्त व्यवस्थित जन्म दे बाळाला. तू त्याला सांभाळ व्यवस्थित. त्याला काय पाहिजे काय नको ना तू मला सांग. मी आणून देईन तुला. आपल्या पोरासाठी ना मी वाटेल ते करायला तयार आहे शिकले. बाप म्हणून त्याला माझा अभिमान वाटला पाहिजे. असं काहीतरी करून दाखवतो का नाही बघ. आज तुमच्यामुळं मला नाना माझे काका माझ्यावर एवढा जीव का लावत्यात. माझी एवढी काळजी का घेतात हे कळलं बघा. आज पातूर मला वाटायचं आई पण लई अवघड असते. पण बाप होणं बी तेवढंच अवघड असतंय हे आज कळलंय मला. आईच्या गर्भात बाळ वाढतं आणि एका बापाच्या डोक्यात ते कसं वाढतं हे आज बघितलं मी. तुमच्यासारखा बाप असला का नाही की मला कसलीच काळजी नाही बघा.